मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 9वीचा जो दुसरा पाठ आहे तो म्हणजे अंतर्गत भू हालचाली. या अंतर्गत भू हालचालीचा दुसरा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. मागच्या तासिकेत आपण मंद भू हालचाली बद्दल अभ्यास केलेला आहे. तर आजच्या तासिकेत आपल्याला शीघ्र भू हालचालीचा अभ्यास करायचा आहे. शीघ्र भू हालचाली या घटना निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणून ओळखल्या जातात किंवा यांना घटनाकारी हालचाली असं म्हणतात. या शीघ्र भू हालचाली ज्या आहेत या शीघ्र भू हालचालीचं त्या ठिकाणी दोन परिणाम आहेत. एक म्हणजे भूकंप आणि दुसरा म्हणजे ज्वालामुखी. तर आजच्या तासिकेत आपल्याला भूकंपाबद्दलची अधिकची माहिती अभ्यासायची आहे. पाठाच्या सुरुवातीलाच भूकंपाबद्दल एक बातमी दिलेली आहे. ती बातमी वाचल्यानंतर भूकंपाचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी जाणून येतात किंवा दिसून येतात. हा पाठाच्या सुरुवातीला दिलेली जी भूकंपाची बातमी आहे या भूकंपाचं केंद्र हे नेपाळ मधील नेपाळ आपला शेजारी देश आहे. या नेपाळ मधील लामगुंज या ठिकाणी लामगुंज या ठिकाणी या भूकंपाचं केंद्र आहे. हा भूकंप 7.9 रिश्टर स्केल आणि 6.6 रिश्टर स्केलचा आहे. भूकंपाचं मापन हे रिश्टर स्केल मध्ये केलं जातं याबद्दल आपल्याला माहिती आहे. 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप आहे. या भूकंपाची तीव्रता किंवा भूकंपाचे पडसाद भारत असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, तिबेट असेल, नेपाळ असेल अशा अनेक देशांमध्ये या भूकंपाचे हादरे बसल्याची बातमी आपण या पाठाच्या सुरुवातीला वाचलेली आहे. तर भूकंप जे आहे ते भूकंपाची आपल्याला एकंदरीतपणे कल्पना कशी येते. काही विद्यार्थ्यांनी भूकंपाचा अनुभव घेतला असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभव घेतला नसेल, पण भूकंपाची कल्पना मात्र आपण करू शकतो. ती कशी करू शकतो त्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर भूकंपाची कल्पना जी आहे, आपण रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर जर आपण गेलो रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आपण जर उभा राहिलो आणि तिकडून जर रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जर एखादी रेल्वे जर गेली तर रेल्वे प्लॅटफॉर्म हा हादरायला लागतो. त्यावरून आपल्याला भूकंपाची कल्पना आपल्याला करता येते. किंवा एखाद्या ब्रिजवर एखाद्या पुलावर आपण उभा आहोत आणि एखाद्या ब्रिजवर किंवा एखाद्या पुलावर आपण उभा राहिलो असता जर एखादं अवजड वाहन त्या पुलावरून गेलं तर तो पूल जो आहे तो ब्रिज आहे तो हेलकावे घेतो किंवा तो कंप पावतो, हादरे बसतात त्या पुलाला. यावरून सुद्धा आपल्याला भूकंपाची कल्पना आपल्याला करता येत असते. विद्यार्थी मित्रांनो, भूकंपाची निर्मिती कशी होते याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. पृथ्वीच्या या अंतर्गत हालचाली ज्या आहेत या अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये किरणोत्सारी पदार्थाचं उत्सर्जन होत असते. मी तुम्हाला मागच्या तासिकेत सांगितलं. आणि मग या किरणोत्सारी पदार्थांच्या उत्सर्जनामुळे त्या ठिकाणी ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि या ऊर्जा लहरी भूपृष्ठाकडे येतात. त्यामुळे या भूकंपाची निर्मिती होत असते. विशेषतः तुम्हाला सांगितलं की भूपृष्ठाच्या प्रावरणाच्या थरामध्ये जे प्रावरणाचा थर आहे या प्रावरणाच्या थरामध्ये भूकंपाची निर्मिती होत असते. भूकंपाची निर्मिती होत असते प्रावरणाच्या थरामध्ये. भूकंपाच्या निर्मितीबद्दल आपण माहिती अभ्यासली आहे. तर त्यानंतर आपण भूकंपाची कारणे आपण अभ्यासली. भूकंपाची नेमकी कोणती कारणे आहेत, कोणत्या कारणामुळे भूकंप होतो ही कारण आपण अभ्यासूया. भूकंपाची कारणे. पहिलं भूकंपाचं कारण आहे ते म्हणजे भूपट्ट सरकणे. भूपट्ट सरकणे हे भूकंपाचं पहिलं कारण. एक भूगर्भशास्त्रज्ञ आहे प्राध्यापक बेलनार नावाचा एक शास्त्रज्ञ भूगर्भशास्त्रज्ञ याने एक सिद्धांत मांडलेला आहे. तो सिद्धांत म्हणजे भूखंड वहनाचा सिद्धांत. भूखंड वहनाचा सिद्धांत.
तो असं म्हणतो की भूखंडाचं वहन होत असतं. भूखंड जे आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते भूखंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकत असतात. त्यानं उदाहरण दिलेली आहेत आणि दाखले दिले भूखंड वहनाचे. भूखंडाचं वहन कसं होते या ठिकाणी अनेक जैविक भूगर्भशास्त्रीय दाखले जे आहेत ते वेगनर यांनी दिलेले आहेत. तो म्हणतो आफ्रिका खंडाचा पश्चिम भाग, जगाचा नकाशा बघितला तर तुझ्या दिसेल तुम्हाला आफ्रिका खंड. आफ्रिका खंडाचा पश्चिम भाग आणि दक्षिण अमेरिका खंडाचा पूर्व भाग हे जर एकमेकाच्या जवळ आले तर ते एकमेकांमध्ये असे चपखलपणे बसतात. याचाच अर्थ की आफ्रिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड एकाच भूमीचे भाग आहेत असं प्राध्यापक वेगनर म्हणतात. त्यांनी भूखंड वहनाचा सिद्धांत मांडलेला आणि त्याच्यात त्यांनी खूप जैविक कारण सुद्धा सांगितलेले आहे की आफ्रिका खंडाचा पश्चिम किनारा आणि त्याचबरोबर दक्षिण अमेरिका खंडाचा पूर्व किनारा या ठिकाणी असलेल्या वनस्पती एकसारख्या आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे प्राणी हे सुद्धा एकसारखे आहेत. एवढंच नाही तर या आफ्रिका खंडाकडून अमेरिका खंडाकडे आणि अमेरिका खंडाकडून आफ्रिका खंडाकडे अनेक पक्षी सागरामधून प्रवास करत असतात. म्हणजे ते आफ्रिकेकडे येण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जैविक दृष्टिकोनातून सुद्धा या वेगनरने सांगितलेले आहे की भूखंडाचं वहन होत असतं. म्हणून तुम्हाला सांगितलं आफ्रिका खंडाचा पश्चिम किनारा आणि दक्षिण अमेरिका खंडाचा पूर्व किनारा एकत्र आणला तर ते चपखलपणे एकमेकांमध्ये बसतात असं वेगनर म्हणतो. आणि ते त्यांनी भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि जैविक दृष्टिकोनातून त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी भूपट्ट जे असतात ते सरकतात आणि भूपट्ट सरकल्यामुळे भूकंप होत असतो. त्यानंतर भूकंपाचं दुसरं कारण आहे ते म्हणजे भूपट्ट एकमेकाच्या वर किंवा खाली जाणे. जे 7 भूपट्ट आहेत, आता भारत आणि ऑस्ट्रेलियाचा एक भूपट्ट आहे, उत्तर अमेरिका भूपट्ट आहे, दक्षिण अमेरिकेचा भूपट्ट आहे, युरेशिया नावाचा म्हणजे युरोप आणि आशिया एकत्र कन्सिडर केला आहे त्याला युरेशिया असं म्हणतात. हा युरेशियाचा भूपट्ट आहे, पॅसिफिक भूपट्ट आहे, अटलांटिक भूपट्ट आहे आणि त्यानंतर आहे अंटार्क्टिका भूपट्ट. असे 7 भूपट्ट जे आहेत, 7 भूपट्ट, हे 7 भूपट्ट काय होत असतात, एकमेकाच्या वर किंवा खाली जात असतात. असं म्हटलेलं आहे की तुम्हाला मी वरच्या उदाहरण सांगितलं, आजही अटलांटिक महासागर म्हणजे आफ्रिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड यांच्यामध्ये अटलांटिक महासागर आहे, याची रुंदी आजही वाढत आहे. शास्त्रज्ञ सांगतात काही मीटर मध्ये दरवर्षी उंची याची वाढ म्हणजे याची रुंदी जी आहे ती वाढते किनाऱ्याची. म्हणजे भूपट्ट काय होतात, सरकत असतात, ते एकमेकाच्या वर किंवा खाली जात असतात आणि त्यामुळे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन भूकंप होतो. हे भूकंपाचं दुसरं कारण आहे भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे, यामुळे भूकंप होत असतो. त्यानंतर खडकांमध्ये विभंग निर्माण होणे. मला सांगितलं की ज्या ठिकाणी भूपृष्ठाच्या खाली ऊर्जा मोकळी होत असते त्या ठिकाणी खडकावर ताण पडून विभंग प्रस्तरभंग निर्माण होतात आणि या विभंगामुळे किंवा प्रस्तरभंगामधून त्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते आणि त्यामुळे भूकंप होत असतो. हे सुद्धा भूकंपाचं तिसरं महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक होणे. ज्वालामुखी आपण हा जो दुसरा भाग आहे शीघ्र भूअल्लकारिता, पहिला भाग भूकंप आणि दुसरा भाग ज्वालामुखी तुम्हाला सांगितलं. त्या ज्वालामुखीचे प्रकार, ज्वालामुखीचे कारणे, परिणाम आपण नंतरच्या तासात पाहणार आहोत. पण या भूकंप या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा भूकंप होतो. म्हणून हा भाग आपण कारणामध्ये घेतलेला आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणारा जो लावा रस आहे, प्रावरणाच्या थरामध्ये एक शिला रसाची कोटी असते, त्याला आपण लावा रस असं म्हणतो किंवा त्याला मॅग्मा सुद्धा म्हणतात. हा लावा रस हा अतिशय तप्त असतो आणि हा लावा रस जेव्हा भूपृष्ठावर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी भूपृष्ठाला हादरे बसतात आणि भूकंप होतो. म्हणून या ठिकाणी भूकंपाचं चौथं महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर ते कारण म्हणजे आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक. आणि हा ज्वालामुखीचा उद्रेक लावा रस किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत असणारा मॅग्मा यामुळे सुद्धा होत असते. भूकंपाचं चौथं कारण. त्यानंतर हे मानवनिर्मित कारण म्हणता येईल आपल्याला. मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण, ज्या ठिकाणी मोठमोठे जलाशय आहेत
या ठिकाणी जिथं नद्यांवरती धरणं बांधलेले आहेत, प्रचंड तिथं या ठिकाणी पाण्याचा साठा केला जातो, तिथं या ठिकाणी जलसागर असतो, जलाशय असतात आणि या पाण्याचा या ठिकाणी जो भार आहे तो भूपृष्ठाच्या खाली पडतो आणि त्यामुळे भूपृष्ठावर त्याचा ताण पडल्यामुळे त्या ठिकाणचा भाग जो तो हादरतो, त्याला हेलकावे बसतात, त्यामुळे भूकंप होतो आणि या ठिकाणी मोठ्या धरणामध्ये तुम्हाला आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कोयना नावाचं धरण आहे. तर या धरणाच्या परिसरामध्ये कोयना धरणाच्या परिसरामध्ये नेहमी भूकंप होत असतात. त्याचं कारण हेच आहे की या कोयना धरणाच्या जलाशयाचा या ठिकाणी जो भाग आहे त्या खाली भूपृष्ठावर पडतो आणि त्यामुळे भूकंप होतो. हे सुद्धा भूकंपाचे एक कारण आहे. भूकंप म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की भूकंपाची व्याख्या याच्यामध्येच दडलेली आहे भूकंपाची व्याख्या. काय केले भू आणि कंप. भू म्हणजे जमीन, भू म्हणजे आपण त्याला कोड करता येते. भू म्हणजे काय जमीन या ठिकाणी किंवा भूमी आणि कंप म्हणजे काय तर हादरणे. कंप म्हणजे हादरणे म्हणजे भूमीचा भाग हादरणे किंवा कंप पावणे म्हणजे भूकंप. तर अशा पद्धतीने या ठिकाणी भूकंपाची कारण आपण भूकंपाची व्याख्या भूकंपाची कल्पना कशी येते भूकंपाची निर्मिती कशी होते याबद्दल आपण माहिती अभ्यासली. तर त्यानंतर एका आकृतीच्या माध्यमातून आपल्याला भूकंप नाभी कशाला म्हणतात, भूकंपाचा अपिकेंद्र कशाला म्हणतात याबद्दल आपण माहिती घेऊ. पहिलं भूकंप नाभी दिलेला आहे. भूकंप नाभी, भूकंप नाभी म्हणजे काय तर भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. हा ताण साचला जातो आणि हा ताण भूकवतात ज्या ठिकाणी साचला जातो त्या ठिकाणी काही वेळानंतर हा ताण भूकवतात ज्या ठिकाणी मोकळा होतो ते ऊर्जा लहरींची निर्मिती होते. तेथे भूकंपाचे केंद्र म्हणतात. पहा या भूकंपाच्या केंद्राला भूकंप नाभी असं म्हणतात. भूकंप नाभी असं म्हणतात. आता ही त्या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे. या ठिकाणी हा परावर्तनाचा भाग आहे. या ठिकाणी भूपृष्ठाखाली ज्या ऊर्जा लहरी निर्माण होतात या ऊर्जा लहरीमुळे हा ताण जो या ठिकाणी मोकळा झाले आणि हा मोकळा झाल्यामुळे या ठिकाणी या ऊर्जा लहरी ज्या आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतात. म्हणून म्हटलं तुम्हाला की भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होऊन हा ताण भूकवतात ज्या ठिकाणी मोकळा होतो. हा ताण या ठिकाणी मोकळा झाला म्हणून हे काय झालं भूकंपाचं केंद्र झालं. हे भूकंपाचं केंद्र. या भूकंपाच्या केंद्राला भूकंप नाभी असं म्हणतात. याला भूकंप नाभी असं सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी आणि या भूकंप नाभीपासून या ऊर्जा लहरी या वेगवेगळ्या दिशेने काय करत असतात भूपृष्ठाकडे ऊर्जा लहरी मार्गक्रमण करत असतात. काही भूकंप नाभी जे आहे या ठिकाणी तुम्हाला आणखी एक आकृती तिथे दिलेली आहे भूकंप मापन केंद्राची. तुम्हाला मी सांगितलं इथे या भूकंपाच्या बातमीच्या ठिकाणी की नेपाळमध्ये या लांबून ज्या ठिकाणी झालेला भूकंपात 7.9 किंवा 6.6 रिश्टर स्केलचा होता. म्हणजे भूकंपाचं मापन जे आहे हे भूकंप मापन यंत्राच्या साहाय्याने. भूकंपाचं मापन हे भूकंप मापन यंत्राच्या साहाय्याने भूकंप मापन यंत्राच्या साहाय्याने केलं जातं. यंत्राच्या साहाय्याने भूकंप ज्याला सिस्मोग्राफ असं सुद्धा म्हणतात. या भूकंप मापन यंत्राच्या साहाय्याने केलं जातं. सिस्मोग्राफ या ठिकाणी या सिस्मोग्राफ यंत्र कसं असतं की भूपृष्ठावर या ठिकाणी एका पट्टीवर एक लोलकद्वारे फिक्स केला जातो. त्या ठिकाणी तो फिक्स केला जातो आणि ज्या पद्धतीने भूकंपाला हादरे बसतात त्या ठिकाणी त्या भूपृष्ठावर एका ठोकळ्यावर जो बसवलेला जो लोलक असतो तो हादरे घेतो आणि त्या लोलकाला एक पेन बसवलेली असते. ती पेनीचं टोक एका ग्राफ पेपरवर ठेवलेला असतो. जसं काय या ठिकाणी तो भूकंप होतो भूपृष्ठ हादरायला लागतो तो लोलकावर बसवलेला पेन सुद्धा हादरायला लागतो आणि अशा प्रकारे ऊर्जा लहरीचं मापन तिथे केलं जात असतं. सिस्मोग्राफ यंत्राच्या माध्यमातून किंवा भूकंप मापन यंत्राच्या सहाय्याने भूकंपाचं मापन केलं जातं. सरासरी आपण पाहतो की 5.5 रिश्टर स्केल पेक्षा जर मोठा भूकंप असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होत असते. वित्त किंवा जीवित हानी होत असते. या बातमीमध्ये आपण अभ्यासलं
की जवळपास भूकंपाचं केंद्र जे नेपाळमध्ये आहे, इथे 1500 लोकांचा बळी या भूकंपामध्ये जातो. कारण हा भूकंप 7.9 पहिला हा या ठिकाणी भूकंप आहे, दुसरा धक्का 6.6 रिश्टर स्केल आणि म्हणून या ठिकाणी सिस्मोग्राफ किंवा भूकंप मापन यंत्राच्या माध्यमातून भूकंपाचं मापन सुद्धा केलं जातं. आपण भूकंप नाभी अभ्यास. त्यानंतर अपिकेंद्र, तुम्हाला यावर सुद्धा विचारलं जातं की अपिकेंद्र म्हणजे काय. पहा, भूकंप केंद्रातून, भूकंप अपिकेंद्र म्हणजे काय, तर भूकंप केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. पहिलं भूकंपाचं केंद्र आहे, तुम्हाला सांगितलं ते भूकंपाचं केंद्र आहे. त्या भूकंपाच्या केंद्रापासून ऊर्जा लहरी विविध दिशेने काय होतात, पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचतात. आता पहा, या ठिकाणी या ऊर्जा लहरी इकडे मार्गक्रमण करतात, या ठिकाणी सुद्धा मार्गक्रमण करतात, इकडे सुद्धा मार्गक्रमण करतात. पण या ठिकाणची जी ऊर्जा लहरी सर्वप्रथम काय झालेली आहे, भूपृष्ठावर पोहोचलेली आहे सर्वप्रथम. म्हणून भूकंप केंद्रातून विविध दिशांनी ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचतात. इतर सर्वप्रथम काय झाली, या ऊर्जा लहरी भूपृष्ठावर पोहोचलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी भूपृष्ठावर ज्या ठिकाणी ऊर्जा लहरी सर्वप्रथम पोहोचतात त्याला भूकंपाचं अपिकेंद्र असं म्हणतात. हे भूकंपाचं अपिकेंद्र आहे, कारण या ठिकाणी या ऊर्जा लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचल्या. इथून ऊर्जा लहरी निर्माण झालेल्या आहेत, इथपर्यंत जाण्यासाठी वेळ लागेल, या ऊर्जा लहरी इथपर्यंत जाण्यासाठी वेळ लागेल, यांना इकडे येण्यासाठी वेळ लागेल. पण या ठिकाणी ऊर्जा लहरी निर्माण झाल्या आणि इथे गेलेल्या त्या सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचलेल्या आहेत. म्हणून ज्या ऊर्जा लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना भूकंपाचं अपिकेंद्र असं म्हणतात. पहा, हे भूकंपाचं अपिकेंद्र जे आहे ते भूकंप केंद्राला लंबरूप असतं. लंबरूप आपण एका याच्यावर लंब टाकतो, हे लंबरूप असतं. आणि भूकंपाचं अपिकेंद्र हे भूकंप केंद्रापासून जवळ असतं. त्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. एक तर हे लंबरूप असतं, त्या ठिकाणी भूकंप केंद्राला लंबरूप असतं भूकंपाचं अपिकेंद्र, आणि ते भूकंप केंद्रापासून जवळ असतं, नजदीक असतं. या दोन गोष्टी आपल्याला भूकंपाच्या अपिकेंद्राच्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तरच आपल्याला या ठिकाणी भूकंप अपिकेंद्र आणि भूकंप नाभीविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. त्यानंतर आता या ठिकाणी या शीघ्र हालचालीचा भूकंपाचा जो भाग आहे तो आपल्याला सांगता येईल की भूकंपाचे परिणाम हा शेवटचा भाग आहे. भूकंपाच्या संदर्भातला शेवटचा भाग आहे. पहिला भूकंपाचे परिणाम अनेक आहेत, पण या ठिकाणी काही परिणाम इथे दिलेले आहेत. पहिला परिणाम आपल्याला दिसून येतो तो म्हणजे की भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात. इथे आपण अभ्यास भंग, प्रस्तरभंग होतात, जमिनीला तडे पडतात, मोठमोठ्या अशा भेगा. अनेकदा जेव्हा भूकंप होतात तेव्हा दूरदर्शनवर अशा प्रकारच्या लांबच लांब पडलेली भेग, लांबच लांब पडलेले तडे भूकंपामुळे ते आपल्याला दूरदर्शनवरती दाखवले जातात. तर भूकंपाचा परिणाम म्हणजे की जमिनीला तडे पडतात, म्हणजे जमिनीला लांब अशा भेगा पडतात. त्यानंतर भूकंपाचा दुसरा परिणाम आहे तो म्हणजे भूजलाचे मार्ग बदलतात. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आपण जर बघितलं भूजलाचे मार्ग या ठिकाणी, भूजल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, भूपृष्ठाखाली पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. या भूजलाचे जे मार्ग आहे ते बदलतात. काय होतं, बऱ्याच लोकांच्या विहिरीला पाणी येतं किंवा पाणी विहिरीचं जातं भूकंपामुळे. एकतर म्हणजे विहिरीला पाणी येतं किंवा जातं, ते भूकंपाचा परिणाम. किंवा नद्यांचे मार्ग सुद्धा बदलतात, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की नद्या ज्या आहेत, नद्या या भूकंपामुळे आपला मार्ग बदलतात. असं सुद्धा बऱ्याच जणांच्या बोरवेलला पाणी येतं किंवा अनेक जणांच्या बोरचं पाणी जातं. त्याच्यामुळे तर भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या हालचालीमुळे या भूकंपामुळे त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या बोरला पाणी येतं जातं, बोरवेल आणि विहिरीला पाणी येतं किंवा जातं, किंवा मग नद्यांचे मार्ग बदलतात. अशा प्रकारे भूजलाचे मार्ग सुद्धा या भूकंपामुळे बदलत असतात. त्यानंतर भूकंपाचा तिसरा परिणाम आहे तो मध्ये प्रदेश उंचावणे किंवा खचणे. या ठिकाणी भूकंपामुळे बऱ्याचदा असं होतं की एखादा पर्वताचा भाग निर्माण होतो. आपण मागे बंद हालचालीमध्ये बघितलं की त्या ठिकाणी काय झालेलं आहे की पठारांची निर्मिती झाली, खंडांची निर्मिती झाली, उच्चभूमीची निर्मिती झाली. म्हणजे काय झालं, तर त्या ठिकाणी प्रदेश उंचावले, म्हणजे समुद्र सपाटीपासून तो भूमीचा भाग वर आला म्हणजे उंचावला. हा कशाचा परिणाम आहे, भूकंपाचा परिणाम. किंवा खचणे,
म्हणजे मागच्या याच्यामध्ये आपण अभ्यास केला की खचदरी निर्माण होते. एखादा भूमीचा भाग हा खाली खचला जातो, समुद्र सपाटीपेक्षा तो भाग खाली जातो, त्यामुळे तिथं परत या ठिकाणी भूभागाच्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा भाग निर्माण होऊ शकतो. तर भूकंपामुळे काय होतं, एखादा प्रदेश उंचावला जातो किंवा एखादा प्रदेश खचला सुद्धा जाऊ शकतो. हे सुद्धा भूकंपाचा परिणाम आपल्याला सांगता येतो. त्यानंतर चौथा परिणाम आपल्याला सांगता येईल की भूकंपामुळे सुनामीच्या लाटा निर्माण होतात. आता बाबा सुनामी शब्द आहे, या सुनामी शब्दाचा अर्थ आहे की सागरातील लाटा. हा शब्द जपानी शब्द आहे. सु म्हणजे भूकंप आणि नामी म्हणजे लाट, म्हणजे भूकंपामुळे सागरात निर्माण झालेल्या लाटा, हा त्या सुनामीचा अर्थ होतो. म्हणजेच काय झालेलं आहे, हा भूकंपाचा परिणाम आहे. सागरामध्ये भूकंप झाल्यामुळे सागरातील पाण्याच्या त्या ठिकाणी पाणी हेलकावे घेतं, उंच उंच लाटा निर्माण होतात आणि त्या ठिकाणी सुनामी लाटा निर्माण होतात. सुनामी लाटांचं रोजरूप आपण पाहतो. 2004 मध्ये मोठ्या प्रमाणात सुनामी लाटा आपल्या दक्षिण किनाऱ्यावर धडकलेल्या होत्या. त्यामुळे हजारो लोक या ठिकाणी यामध्ये मृत झालेले होते या सुनामी लाटांमध्ये. तर या सुनामी लाटा ज्या आहेत, जपानी शब्द आहे, सागरातील भूकंप म्हणजे सुनामी, आणि त्यामुळे व किनारी भागात राहणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, जीवित आणि वित्तहानी या सुनामी लाटांमुळे सुद्धा निर्माण होत असते. तर या सुनामी लाटा ज्या आहेत, भूकंपाचा परिणाम आहे, हा चौथा परिणाम. त्यानंतर हिमकडे कोसळणे. आपल्या हिमालयामध्ये अनेक हिमकडे आहेत, हिमांची शिखर आहेत. तर जेव्हा भूकंप होतो तेव्हा असे हिमकडे, हिमशिखरे कोसळतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, हिमकडे कोसळतात. त्यानंतर वाहतुकीचे मार्ग कोसळतात. आता बऱ्याचदा आपण पाहतो की रेल्वे या लाईन आहेत, रेल्वे ट्रॅक आहे, ते तुटतात भूकंपामुळे, कारण जमिनीला तडे पडतात, त्यामुळे रेल्वे लाईन तुटतात, रस्त्यांवर भेगा पडतात, त्यामुळे वाहतुकीचे मार्ग या ठिकाणी कोसळतात किंवा वाहतुकीचे मार्ग बंद पडतात. संदेशवहन व्यवस्था ठप्प होते. बऱ्याचदा या ठिकाणी ज्या संदेशवहनासाठी ज्या तारा असतात किंवा पोल्स असतात, ते सुद्धा खाली पडतात, त्यामुळे टेलिकम्युनिकेशनच्या व्यवस्था किंवा संदेशवहन दळणवळणाच्या व्यवस्था बंद पडतात. हा सुद्धा भूकंपाचा परिणाम आपल्याला सांगता येऊ शकतो की संदेशवहन व्यवस्था बंद या ठिकाणी ठप्प होतात. त्यानंतर मनुष्य व जीवित हानी होते मोठ्या प्रमाणात. हा म्हणजे मुख्य परिणाम आपल्याला म्हणता येईल की भूकंपामुळे तुम्हाला सांगितलं की जेव्हा मोठा भूकंप होतो अशा वेळी मोठमोठ्या इमारती जे आहेत, त्या घरं आहेत, ते सुद्धा परिणामामध्ये सांगता येईल. त्या इमारती कोसळतात, त्यामध्ये अनेक लोक गाडले जातात. 1993 मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपाची कल्पना आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना आहे की कशा पद्धतीनं किल्लारीला भूकंप 1993 मध्ये झाला रात्रीच्या वेळी, आणि अनेक लोक, शेकडो लोक किल्लारी येथे त्या भूकंपामुळे त्या घरांखाली गाडले गेले. म्हणजे मोठ्या प्रमाणात मनुष्य आहे. किंवा या पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की एखादा 500 लोक हे या भूकंपामुळे, नेपाळमध्ये झालेला जो लांबून येथे झालेला भूकंपाचं केंद्र होतं, त्यामुळे 1500 लोक तिथं मृत्यू पावतात. म्हणजे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि जीवित हानी होते. त्याचबरोबर वित्त हानी सुद्धा होते, मोठ्या प्रमाणात नुकसान. आता इथं संदेशवहन आहे, विजेच्या तारा आहेत, त्यानंतर वाहतुकीचे मार्ग असतील किंवा घरांची पडझड असेल, अशा कितीतरी घटना या भूकंपामुळे घडत असतात आणि त्यामुळे जीवित आणि वित्त हानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरण 2 मध्ये शीघ्र वाटचालीमध्ये भूकंपाविषयी माहिती अभ्यासलेली आहे. तर पुढच्या पाठामध्ये आपण ज्वालामुखी विषयी माहिती पाहूया. धन्यवाद.